गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पत्रकारांनी विरोधात काही लिहिले की त्यांचा छळ सुरू होतो, अशी गंभीर नोंद मे उच्च न्यायालयाने केली आहे। अलीकडच्या काळात पत्रकारांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या असून सरकारी यंत्रणेविरोधात आवाज उठवणाऱ्यांना मुद्दाम त्रास दिला जात असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय। जुलै 2025 मध्ये पुण्यातील यूट्यूबवर पत्रकार स्नेहा बर्वे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर व न्यायाधीश गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही नोंद झाली आहे। यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला पत्रकार बर्वे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले। नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात। मंचर जिल्हा पुणे येथील निघोटवाडी हद्दीत अनधिकृत बांधकामाविरोधात बातमी करत असताना पत्रकार स्नेहा बर्वे यांच्यावर लोखंडी रॉड, लाकडी दांडके व प्लास्टिक क्रेटरने हल्ला करण्यात आला। त्यांच्यासह विजेंद्र थोरा, संतोष काळे आणि फिर्यादी सुधाकर बाबुराव काळे यांना मारहाण झाली। फिर्यादीनुसार सर्वे नंबर 41/1 मध्ये पांडुरंग सखाराम मोरडे यांनी बेकायदेशीर पत्राशेड व दुकान उभारले होते। जमीन मालकांनी ही बाब उघड करण्यासाठी पत्रकारांना बोलावले होते। त्यावेळी पांडुरंग मोरडे, त्यांचे मुलगे प्रशांत व निलेश तसेच 8-9 साथीदारांनी एकत्रित हल्ला केला। पीडितांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली। या घटनेनंतर मंचर पोलीस ठाण्यात 12 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं निरीक्षण न्यायालयाने यावेळी अधोरेखित केलंय। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी संजय चांदगुडे, पुणे। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।